सांगलीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, लोकप्रतिनिधींच्या मौनामुळे जनतेत तीव्र असंतोष. सांगली जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात सध्या कायदा सुव्यवस्था आणि नशेचा विळखा यांवरून सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी उशिरा का होईना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र केवळ भेटीगाठी नकोत तर प्रत्यक्षात ठोस कारवाई करून दाखवा, अशी आग्रही मागणी आता जनतेतून होत आहे. आमदार गाडगीळ हे अखंड सांगली विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मतदान करणाया आणि न करणाया अशा सर्वच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी केवळ बोलण्यापेक्षा प्रशासनाकडून कडक कारवाई करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि समित दादा कदम गप्प का? एकीकडे सांगलीत परिस्थिती गंभीर होत असताना मिरज विधानसभेचे आमदार तथा माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे या विषयावर अद्यापही मौन बाळगून आहेत. भाऊ, तुम्ही जनतेचे नेते आहात, मग या ज्वलंत प्रश्नावर व्यक्त व्हायला काय अडचण आहे, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित दादा कदम हे देखील या संवेदनशील मुद्द्यावर शांत बसल्याचे चित्र आहे. समित दादांच्या या शांततेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जनतेत चुकीचे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी तातडीने यात लक्ष घालून कडक कारवाईसाठी पावले उचलण्याची गरज आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. लोकप्रियता टिकवायची असेल तर जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. नेत्यांकडे वैयक्तिक कामांसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते, पण जर जनतेच्या मूलभूत सुरक्षेचा प्रश्न सुटला नाही तर ही गर्दी ओसरायला वेळ लागणार नाही, असा सूचक इशाराही जनतेतून दिला जात आहे. भूतकाळात याचा अनुभव दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी तातडीने जनभावनेचा आदर करत मैदानात उतरले पाहिजे. भय व नशामुक्त अभियान समितीचा आक्रमक पवित्रा. या संपूर्ण परिस्थितीवर भय व नशामुक्त अभियान समिती सांगली जिल्हा यांनी आपली तीव्र खख व्यक्त केली आहे. समितीच्या वतीने सांगण्यात आले की आम्हाला कोणी काहीही म्हणो, शिव्या देवो किंवा टीका करो, आमचा हा उद्रेक फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेच्या आणि तरुण पिढीच्या सुरक्षेसाठी आहे. लोकप्रतिनिधींनी आता स्वतः ठरवावे की ते नक्की कोणाला बांधील आहेत, जनतेला की गुन्हेगारी प्रवृत्तीला. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.